नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे स्टडी विथ AJI यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मराठी व्याकरणाची जी विनामूल्य मराठी व्याकरण सिरीज आपण सुरू केलेली आहे, या विनामूल्य मराठी व्याकरण सिरीज मध्ये आपण वर्णमाला या टॉपिकचे प्रश्न विश्लेषण बघत आहोत। मित्रांनो, काल आपण 35 प्रश्न बघितले आहे, आज 36 पासून पुढचे आपण स्टार्ट करू। मित्रांनो, मी एकदम अगदी हळूहळू चाललेलो आहे, कारण यामध्ये काय आहे, आपल्याला पूर्ण त्यामध्ये एकदम बारकाव्यांसहित आणि प्रश्न कसा टॅकल करायचा, प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसं बदलायचं, हे मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे। प्रश्न सोडवणे म्हणजे प्रश्नांची उत्तरे। तर मित्रांनो, प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा जे आपला संच आहे, प्रश्न संग्रह जे आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो प्रश्नांची उत्तरं तर दिलेलीच असतात, पण त्यामध्ये आपला दृष्टिकोन कसा अप्लाय करायचा आणि अगदी सोप्या पद्धतीने प्रश्नाकडे अगदी डिटेलमध्ये कसं प्रश्नाचा विस्तार करायचा, हे मित्रांनो मी या ठिकाणी शिकवणार आहे। मित्रांनो, या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब करा। आणि मला एकच सांगायचं मित्रांनो, जर तुम्हाला हा कोर्स विकत जर म्हणला असतं तर कुठे 1,500-2,000 हजार रुपयापर्यंत मित्रांनो हा कोर्स विकला गेला असता। मी पूर्ण तुम्हाला मराठी व्याकरण सिरीज तुम्हाला तुमच्यासाठी मोफत घेऊन आलेलो आहे। त्याचबरोबर पोलीस भरती सरळ सेवांसाठी सुद्धा आपण गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा लेक्चर्स यामध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, अगदी मोफत आहे। फक्त माझी एकच विनंती आहे, हे सर्वांपर्यंत शेअर करा। 1,000-2,000 रुपये मित्रांनो तुमचे वाचणार आहे। यामध्ये तुम्हाला अगदी एकदम विकतच्या प्रोफेशनल कोर्स सारखा मी हा कोर्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यामुळे निश्चिंत राहा। फक्त हा जो आपला चॅनल आहे, हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, मला यामुळे काय मिळत असतं तर मोटिवेशन मिळत असतं, आणि या मोटिवेशन मधून मित्रांनो मी तुमच्यासाठी आणखी नवनवीन आयडियाज घेऊन येणार आहे। नवनवीन संकल्पनेनुसार कसं प्रश्नांकडे बघायचं। मित्रांनो, अभ्यास परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासापेक्षा सुद्धा प्रश्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन महत्त्वाचा असतो। तुम्ही महाराष्ट्रात टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा अनुभव आहे का? महाराष्ट्रात टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा विचारा, त्यांचा पूर्ण अभ्यास कधीही झालेला नसतो। त्यांच्याकडे जे लॉजिक असतं, जे डेव्हलपमेंट केलेले असते त्यांनी, ते लॉजिकची ती लॉजिक डेव्हलपमेंट मित्रांनो आपण या लेक्चरमधून तुम्हाला, या कोर्समधून मी लॉजिक डेव्हलपमेंट कसं असतं ते सुद्धा या ठिकाणी शिकवणार आहे। चला तर मित्रांनो, यामध्ये आपला 36वा प्रश्न बघू आज। क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण? आता कोणी स्थान दिलं मित्रांनो? चिपळूणकरांचा काही विषय नाही, दामलेंचा नाही आणि दादोबांचाही नाही। यामध्ये कोण आहे? सबनीस आहे मित्रांनो। सबनीस जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेमध्ये क्ष व ज्ञ यांना काय केलेलं आहे, स्थान मिळवून दिलेलं आहे। अगोदर जे 52 होते म्हणजे 48 होते, त्यामध्ये क्ष व ज्ञ ऍड करून मित्रांनो असे टोटल काय केलेले आहे, तर अगोदर सुद्धा होते मित्रांनो, पण वर्णमालेत त्याला विशेष स्थान नसायचं। त्यानंतर 37वा जो प्रश्न आहे आपला, 37वा प्रश्नामध्ये खालीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा। आता महाप्राण व्यंजन मित्रांनो, तुम्हाला 14 महाप्राण मी सांगितलेले आहेत। हे 14 अगदी सोपे आहेत। त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, तो आपला कपिल शर्माच्या शो मधला, तो काय नाव त्याचं मित्रांनो, मी तर रोज नाव त्याचं विसरतो, बच्चा यादवचं कॅरेक्टर बघा तो प्ले करत असतो, किकू शारदा नाव बहुतेक त्याचं। तर तो जो इंग्लिश भाषा बोलत असतो, इंग्लिश भाषा बोलण्याचं तो पूर्ण भाषा हिंदी बोलतो, पण त्यामध्ये इंग्रजीची छटा ज्याप्रमाणे असते, ह प्रमाणे जो त्याचा हची छटा असते प्रत्येक शब्दामध्ये, तर त्या हच्या छटेप्रमाणे आपला याचे उच्चार जे निघतात, ख छ ठ थ फ, ख छ ठ थ फ, ख छ ठ थ फ। नंतर त्याचबरोबर घ झ ढ ध भ, हे जे आहेत यांच्या हे जे काय आहेत ते 10 मित्रांनो स्पर्श व्यंजनामधले आपले महाप्राण आहेत। त्यानंतर जे उष्मेय आहेत 3, श श स, हे 3 उष्मेय, आणि जो ह आहे आपला, ह हा मूळ महाप्राण आहे मित्रांनो। यामध्ये यांनी काय दिलाय बघू, मूळ महाप्राण तर या ठिकाणी ह कुठेच दिलेला नाही। त्यानंतर ख फ ध हे आहेत मित्रांनो, हे काय आहेत, याच्यामध्ये के एच बघा, एच ची छटा आहे, पी एच एच ची छटा आहे, त्यानंतर डी एच या ठिकाणी काय आहे, एच ची छटा आहे। दुसरा के पी, आणि यामध्ये काय आहे, के आहे, पी आहे, एचचा काही संबंध येतो का? नाही मित्रांनो। या ठिकाणी सी एच जरी येत असेल तरी हा अपवाद आहे, आपण बघितलं होतं महाप्राणामध्ये। हा अपवाद असा आहे की एच जरी येत असेल तरी च काय आहे, तो महाप्राण नाही। टी टी एन यामध्ये काय महाप्राणांचा काही संबंध नाही मित्रांनो, आणि सर्व येणारच नाही, हे दोन जर येणार नसतील तर।
म्हणून मित्रांनो आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 2चं म्हणजे प्रश्न क्रमांक 37चं उत्तर काय असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 ख फ ध. यामध्ये काय आहे मित्रांनो ह ची छटा आहे ख फ ध. चला पुढचा प्रश्न 38वा. ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो? आता याचा प्रकार जो आहे त्यामध्ये द्रविडियन किंवा काय म्हणतात याला स्वतंत्र म्हणतात. आता बघू यामध्ये द्रविडियन स्वतंत्र आहे का? उष्मे काय आहे मित्रांनो श श स हे उष्मे आहेत. आपण बघितलं उष्मे किंवा घर्षक सुद्धा त्यांना म्हणतात. त्यामध्येच काय आहे ह सुद्धा एक काय आहे मित्रांनो उष्मे म्हणून सुद्धा पकडला जातो. नंतरचा दुसरा ऑप्शन आहे स्पर्श. स्पर्श व्यंजन 25. तुम्हाला कोणकोणती स्पर्श व्यंजन आहेत 25 कसे आहेत हे सुद्धा मित्रांनो मी या ठिकाणी आपल्या लेक्चरमध्ये अगदी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर स्पर्श व्यंजन जे आहेत मित्रांनो यांनाच काय म्हणतात वर्गीय व्यंजन सुद्धा काय म्हणत असतात मित्रांनो स्पर्श व्यंजनांनाच वर्गीय व्यंजन सुद्धा म्हणत असतात. कारण त्याचे आपण वर्गीकरण सुद्धा केलेले आहेत. कठोर, मृदू, अनुनासिक असे 3 वर्गामध्ये त्याचे काय केलेले आहे वर्गीकरण सुद्धा केलेले आहे. त्याला वर्गीय सुद्धा म्हणतात. महाप्राण काय आहे मित्रांनो? ह हा महाप्राण आहे. ळ महाप्राण आहे का? नाही. ळ महाप्राण मध्ये येत नाही. ळ कशामध्ये येतो मित्रांनो? तर तो ळ जो आहे तो स्वतंत्र येतो. ळ जो वर्ण आहे तो एक स्वतंत्र वर्ण आहे. त्याला महाप्राण नाही किंवा तो काय दुसरा आपला उष्मे नाही स्पर्श नाही. तो काय आहे स्वतंत्र वर्ण आहे. त्याला द्रविडियन किंवा स्वतंत्र असं या दोन शब्दांनी ओळखलं जातं. ळ हा वर्ण जो आहे त्याला द्रविडियन किंवा स्वतंत्र या वर्णाने ओळखलं जातं. 39 य र ल व हे काय आहेत मित्रांनो? हे आहेत स्वर. विचारले यांनी स्वर आहेत का? स्वर आपण जे 14 स्वर बघितले या 14 स्वरांमध्ये य र ल व आहेत का? अजिबात नाही. अनुनासिक बघितले होते आपण. अनुनासिक जे स्पर्श व्यंजनाचा आपला शेवटचा गट होता जो अनुनासिकांचा गट होता 5वा उभा कॉलम होता त्याच्यामध्ये काय होतं अनुनासिकांमध्ये य र ल व होतं का? तर निश्चित नाही. दीर्घ स्वर. दीर्घ स्वर किती आहेत मित्रांनो? तुम्हाला मी दीर्घ स्वर 3 दाखवले होते. आ इ उ हे काय आहेत दीर्घ स्वर आहेत. सजातीयचे जे स्वर आहेत सजातीय स्वरांमधले जे दीर्घ असतात ते काय असतात दीर्घ असतात मित्रांनो. दीर्घ स्वर हे किती आहेत आपले 3 आहेत. मग यामध्ये काय उरला अर्धस्वर. अर्धस्वर म्हणून काय म्हटलं जातं मित्रांनो य र ल व. कारण याचं कसं आहे उच्चार स्वरांसारखा आहे. य कशासारखा आहे मित्रांनो जरा जरा ई सारखा. र कशासारखा आहे रू सारखा. ल कशासारखा आहे मित्रांनो लृ सारखा. आणि व कशासारखा आहे ऊ सारखा. याप्रमाणे काय आहे मित्रांनो हे अर्धस्वर आहेत. स्वरांसारखा उच्चार आहे म्हणून यांना अर्धस्वर म्हणलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला आहे 40वा. व्यंजन आणि स्वर यांचं मिश्रण असलेला पूर्ण उच्चार होणारा वर्ण म्हणजे डॅश डॅश होय. आता व्यंजन अधिक स्वर व्यंजन अधिक स्वर यांचा पूर्ण उच्चार पूर्ण उच्चाराचा जो आपला वर्ण असतो पूर्ण उच्चाराच्या वर्णाला काय म्हणतात मित्रांनो? आपण बघितलं होतं. आपण हे बघितलं होतं पूर्ण उच्चाराच्या वर्णाला अक्षर असं म्हणतात. पूर्ण उच्चाराच्या वर्णांच्या समूहाला जर विशेष अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतात शब्द म्हणतात. म्हणजेच अक्षराच्या समूहाला विशेष अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द म्हणतात. आणि शब्दांच्या विशेष समूहाला जर काही विशेष अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतात मित्रांनो वाक्य म्हणतात. हे आपण डेफिनेशन बघितलं होता. मग या डेफिनेशन नुसारच मित्रांनो हे बसते व्यंजन आणि स्वर यांचं मिश्रण असलेला. आता यामध्ये व्यंजन आणि स्वर असेल किंवा फक्त स्वर जरी असेल मित्रांनो त्याचा पूर्ण उच्चार जर होत असेल तर तो पूर्ण उच्चारच काय असतो मित्रांनो? पूर्ण उच्चाराचा वर्ण म्हणजे काय असतं तर ते अक्षर असतं. आता अक्षरचा जो आपला ऑप्शन आहे तो अक्षरचा ऑप्शन क्रमांक 3 आहे. संयुक्त व्यंजन मित्रांनो व्यंजन येईल का? संयुक्त व्यंजनाचं सुद्धा काय असतो व्यंजन जरी असेल तर त्याचा पाय मोडलेला असतो. त्याचा उच्चार काय असतो मित्रांनो पूर्ण नसतो. व्यंजनाला स्वराचा आधार घेतल्याशिवाय अक्षर होताच येत नाही. व्यंजनाला स्वराचा आधार घेतल्याशिवाय अक्षर होताच येत नाही. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला 41वा. वर्णमाला कशी बनते? कशी बनते मित्रांनो वर्णमाला कशी बनते सांगा? वर्णमाला बनण्यासाठी काय लागतं? वर्णमाला बनण्यासाठी काय लागतं मित्रांनो? आता या प्रश्नामध्ये वर्णमाला कशाची बनते यांनी सांगितलंय बघा. काय सांगितलंय? एक स्वर व 2 व्यंजने मिळून. असं काय आहे का? एक स्वर आणि 2 व्यंजन म्हणजे किती 3 वर्ण झाले टोटल. या 3 वर्णांची वर्णमाला आहे का आपली? अजिबात नाही. नंतर टाळू आणि दात आणि ओठ. टाळू दात आणि ओठ मिळून. आता टाळू दात आणि ओठ मिळून काय आपलं तोंड बनेल मित्रांनो. आपल्याला इथं थोबाड कशाचं बनतं विचारलंय का?
अजिबात नाही. आपण थोबाड घेऊन जर हे ऑप्शन टिक करणार असेल मित्रांनो तर काही उपयोग नाही आपला स्पर्धा परीक्षा करून. मित्रांनो यामध्ये ऑप्शन क्रमांक जो आपला 1 आहे, हा 1 काय सांगतो, स्वर, स्वरादी व व्यंजन. आता यामध्ये सर्वच स्वर किती आहेत, 16, म्हणजे 14 स्वर आणि 2 स्वरादी 16, आणि आपले व्यंजन किती आहेत मित्रांनो, हे सर्व व्यंजने आणि सर्व स्वर मिळून काय बनत असते, आपले वर्णमाला बनत असते. मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हा उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न नंबर आपला 42, खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा. संयुक्त स्वर अ आणि आ हा काय आहे मित्रांनो, सजातीय स्वराची जोडी आहे. ई आणि ई हा काय आहे, सजातीय स्वर जोडी आहे. ए आणि ऐ काय आहे मित्रांनो, संयुक्त स्वर आहे. ए आणि ऐ काय आहे, संयुक्त स्वर आहे. त्यानंतर ओ आणि औ सुद्धा काय आहे मित्रांनो, संयुक्त स्वर आहे. म्हणजे क आणि ड काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. ब आणि अ संयुक्त स्वर नाहीत. मग आता क आणि ड चा ऑप्शन कोणता आहे, फक्त क येईल का मित्रांनो? काय होतं, आपल्या प्रश्न सोडवत असताना गडबड एवढी असते, एवढ्या गडबडीत आपल्याला सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात, आणि अटेम्प्ट करायचे म्हणून आपल्याला ए आणि ऐ दिसले की आपण लगेच ऑप्शन मध्ये क शोधतो. त्यांनी मुद्दाम फक्त क ऑप्शन मध्ये दिलेलं असतं आणि त्या ठिकाणी आपण आपला मार्क गमावून बसतो. कशामुळे मित्रांनो, थोडंसं पेशन्स सुद्धा ठेवायचं. तुम्ही 3 इडियट सुपर थ्रेडचे कोणी बघितलेलं आहे मित्रांनो? त्यामध्ये ऋतिक रोशन जे सांगतो, म्हणजे आनंद सर जे सांगतात, ते आनंद सर काय सांगतात, पहले क्वेश्चन को देखो और स्माइल करो और फिर फॉर्म्युला याद करो. मित्रांनो हे अगदी म्हणजे त्याचप्रमाणे करायचं आपल्याला. आधी क्वेश्चन बघा, त्यानंतर सगळे ऑप्शन बघा, आणि नंतर पुन्हा ऑप्शनचं जर त्यांनी पुन्हा ऑप्शन दिले असतील तर यामध्ये ड आणि क हे जर 2 उत्तर आहेत, क व ड हा ऑप्शन सुद्धा या ठिकाणी आहे मित्रांनो, तर हे मित्रांनो आपलं उत्तर येऊन जाईल. यामध्ये असं नसतं तुम्ही अर्ध उत्तर दिलं म्हणजे तुम्हाला अर्धे मार्क मिळेल. यामध्ये तुम्ही अर्ध उत्तर दिलं म्हणजे तुम्हाला अर्धे मार्क मिळेल का, नाही. त्यामुळे मित्रांनो अगदी कसलीही चूक न करता हळूपणे आपण त्या प्रश्नासाठी वेळ घालवलेला असतो, आणि पूर्ण वेळ घालवून सुद्धा आपला जर मार्क जाणार असेल तर मित्रांनो आपल्याला अधिकार नाही परीक्षा देण्याचा मित्रांनो. कारण आपण प्रश्नच जर वाचणार नसू, आपण एवढी जर गडबड करणार असू तर काय उपयोग त्या गडबडीचा. जर मार्कच येणार नसतील तर प्रश्न सगळे अटेम्प्ट करून काय फायदा मित्रांनो. अगदी छोट्या छोट्या चुका, आणि पेपर देऊन आल्याच्या नंतर म्हणतंय सर सिली मिस्टेक झाली आणि माझे एवढे प्रश्न गेले, एवढे मार्क गेले. अरे सिली मिस्टेक म्हणजे काय, सिली मिस्टेक एक होऊ दे. असं म्हणलं जातं, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. 1 चूक 2 चुका माणसाकडून मान्य आहेत मित्रांनो, पण तुम्ही जर चुकींचा कळस लावला तर माणूस नाही, त्याला शब्द दुसरा पर्यायी शब्द शोधावा लागेल मित्रांनो. आणि यामध्ये चुका सर्वांकडून होत असतात. चुका माझ्याकडून होतील, चुका तुमच्याकडून होतील, पण यामध्ये जास्तीत जास्त चुका कशा टाळायच्या हेच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. संपूर्ण नॉलेज कोणाकडेही नसतं, फक्त चुका कमीत कमी करून जास्तीत जास्त स्कोअर पर्यंत आपल्याला कसं पोहोचायचं हे आपलं ध्येय असलं पाहिजे मित्रांनो. मित्रांनो ही आहे आपली पुढची स्लाइड. या पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो आता ह्या प्रश्नांचं विश्लेषण कसं करायचं. मित्रांनो सुरुवातीला प्रश्न व्यवस्थित वाचायचं ही आपली सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे मित्रांनो. ट्रिक म्हणण्यापेक्षा प्रश्न वाचला तर कळणार आहे मित्रांनो आन्सर कडे कसं जायचं. मराठी वर्णमालेतील एकूण स्वरांची संख्या किती. आता स्वर किती आहेत मित्रांनो, पूर्वी 12 होते, त्याला आपण 12 खडी सुद्धा म्हणायचो. आता किती आहेत मित्रांनो, स्वर 14 आहेत. 2 काय आहेत, विसर्ग आहेत. विसर्ग म्हणण्यापेक्षा मित्रांनो 2 काय आहेत, स्वरादी आहेत. अनुस्वार आणि विसर्ग हे 2 काय आहेत, स्वरादी आहेत. हे मित्रांनो 14 आणि 2 16 अशी मित्रांनो आता 16 खडी झालेली आहे, बरोबर. त्यानंतर यामुळे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो 2. पूर्वी 1 दिला असेल मित्रांनो, 12 स्वर दिले असतील, कारण 2009 पूर्वी 12 स्वर होते, आता 14 झालेले आहेत. ए आणि अ जेव्हा ऍड केला तेव्हा 14 स्वर झालेले आहेत मित्रांनो एकूण. नंतर 44वा प्रश्न, म हा वर्ण खालीलपैकी कोणत्या गटातील आहे. अर्धस्वर. अर्धस्वर कोणकोणते आहेत मित्रांनो, य, र, ल, व हे काय आहेत मित्रांनो, अर्धस्वर आहेत. म येईल का त्याच्यामध्ये, नाही. मग अर्धस्वर कधीच येऊ शकत नाही. स्वर आहे का मित्रांनो, मग एखादा स्वर बघितलाय का तुम्ही, अजिबात नाही. अनुनासिक आहे मित्रांनो. मग उष्मे आहे का, उष्मेमध्ये श, श, स, ह हे येतात मित्रांनो, श, श, स, ह.
उष्ण एवढे येतात मित्रांनो. ह सुद्धा आता नवीन ऍड केलेला आहे. खरं तर श श स असेच ऑप्शन येतील तुम्हाला, पण ह जर आलाच तर ह ला सुद्धा मित्रांनो उष्ण मध्ये घेऊ शकता. नंतर 45वा प्रश्न आहे आपला, अनुनासिकांचा योग्य क्रम नाही मित्रांनो, योग्य गट ओळखा. आता योग्य गट काय आहे? ग हा अनुनासिक आहे मित्रांनो, न हा अनुनासिक आहे. हा काय आहे मित्रांनो? त्र दिसतोय की नाही असा त्र आणि हा जो आहे मित्रांनो न, हा न आहे मित्रांनो, हा त्र आहे. या ठिकाणी बघून घ्या. नंतरचा ङ न न, आता हा इथं बिंदी नाही मित्रांनो, इथं बिंदी नाही म्हणजे काय झाला? हा ड झाला. हा काय आहे मित्रांनो? न आहे. हा न आहे, हा म आहे, हा सुद्धा न आहे मित्रांनो. हे बाकी सर्व बरोबर आहेत, पण ड मुळे काय येणार मित्रांनो? ते येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी बिंदी आहे, हा बरोबर आहे, म आहे बरोबर आहे, न आहे बरोबर आहे, त्र सारखा न मित्रांनो बरोबर आहे या ठिकाणी, पण या ठिकाणी काय आलेलं आहे? ज्ञेमुळे मित्रांनो हे चुकतं. मग नंतरचा प्रश्न मित्रांनो, आता यामध्ये काय आला? त्र आला, हे गेला. यामध्ये ड आला, हे गेला. यामध्ये ज्ञ आला, हा गेला. मित्रांनो डोळे झाक मित्रांनो, हे ऑप्शन निवडून टाका. यामध्ये बिंदी आहे, ड आहे, बिंदी आहे, ड आहे, न आहे, त्र सारखा न सुद्धा आहे, न सुद्धा आहे आणि म सुद्धा आहे. मित्रांनो आपले हे सर्व काय आहेत? अनुनासिक आहेत. अनुनासिकांचा हा गट आहे मित्रांनो. कठोर व्यंजन ओळखा. कठोर व्यंजन मित्रांनो कोणते? कठोर व्यंजन कोणते तुम्हाला सांगितलेले आहेत मित्रांनो. यांनी ऑप्शन मध्ये फक्त स्पर्श गटातलेच दिले आहेत, तर स्पर्श गटातले ओळखा. कठोर व्यंजन जे आहेत, कठोर मध्ये मित्रांनो काय येतात? क च ध येईल का रे? ध कशाच्या गटातला आहे? त थ द ध. आता हा द आणि ध काय आहेत मित्रांनो? द आणि ध वाले हे काय आहेत मित्रांनो? मृदू आहेत, कठोर नाहीत. मग ध आला. त्याचप्रमाणे प फ ब भ, भ हा काय आहे मित्रांनो? मृदू आहे, म्हणजे हा गट येणार नाही. त्यानंतरचा पुढचा गट काय आहे? ट त ख ग. ट ठीक होतं मित्रांनो, क च ट. त ठीक होतं मित्रांनो, क च ट त प. याच्यामध्ये आपल्याला ट आणि त पहिल्याच गटामध्ये येतात. क च्या नंतरचा लगेच ख येतो, हा सुद्धा मित्रांनो काय आहे? कठोर आहे. पण ग काय आला मित्रांनो? मृदू मधला आला. हे ऑप्शन उडाला. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा ऑप्शन क ख ठ त त क ख. हे मित्रांनो कठोर मधला पहिला गट आला. ट ठ क च ट, ट च्या गटामधला मित्रांनो ट ठ हा सुद्धा कठोर मधला आला आणि त सुद्धा काय आहे मित्रांनो? कठोर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. चौथा ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे, तो काय आहे? ड ढ. ढ मित्रांनो ड आणि ढ येणार का? नाही येणार, ते मृदू आहेत. मग मित्रांनो पुढचा आपला जो प्रश्न आहे तो 47वा प्रश्न, योग्य विधान ओळखा. विधान योग्य ओळखायचं मित्रांनो. यामध्ये न व म ही काय आहेत? अनुनासिके आहेत. न व म काय आहेत मित्रांनो? अनुनासिके आहेत. न व म जर अनुनासिके असतील तर न व म अनुनासिके आहेत, हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन आपलं विधान बरोबर आहे आपलं. क व ध काय आहेत मित्रांनो? कठोर आहेत. आपण या ठिकाणीच बघितलं. ध काय आहे? कठोर आहे का? ध कठोर नाहीच मित्रांनो, विधान चुकीचं आहे. नंतरचं पुढचं विधान काय आहे? प व फ ही काय आहेत? मृदू व्यंजने आहेत. प व फ मृदू आहेत का? कचट प. कचट्यात पाय मित्रांनो, आपण जे ट्रिक शिकलो आहे त्याच्यामध्ये कचट प. प येत जर असेल तर प आणि फ हे सुरुवातीचे दोन काय असणार आहेत? कठोर आहेत. प आणि फ कठोर आले. ब आणि भ काय येणार आहेत मित्रांनो? मृदू येणार आहेत. म सुद्धा मृदू मध्ये येतो मित्रांनो. अनुनासिक जे आहेत ते मृदू मध्ये येतात सगळे. त्यानंतर मग हाही मित्रांनो कटतो. हा मृदू नसून हा काय आहे? कठोरचा गट आहे. आता त्यानंतर यांनी काय दिलंय? वरील सर्व योग्य. कसं येईल रे? जर हा अयोग्य असेल, हा योग्य असेल, तर दोन्ही अयोग्य असतील, दोन्ही चुकीचे असतील, तर वरील सर्व योग्य येणार नाहीत. मग आपलं उत्तर प्रश्न क्रमांक 1 आलं मित्रांनो. त्यानंतर 48वा प्रश्न काय आहे? महाप्राण वर्ण ओळखा. महाप्राण वर्ण मित्रांनो यामध्ये आपण शिकलो होतो. आता थोड्याच वेळापूर्वी किकू शारदाचा आपण तुम्हाला सांगितलं होतं, बच्चा यादववाला ख, म्हणजे त्याची जी इंग्लिश आहे लहनशा आहे, म्हणजे त्या प्रकारच्या मित्रांनो तो काय करतो? प्रत्येक ह्याच्यामध्ये ह चा उच्चार जास्तीत जास्त करतो. जर इंग्लिश प्रॉपर इंग्लिश जर करायची असेल तर तो ह चा उच्चार जास्तीत जास्त करत असतो.
मग हा हचा उच्चार जास्तीत जास्त ज्यामध्ये असतो तो काय असतो, महाप्राण असतो. आता हा क मध्ये आहे का हचा उच्चार, अजिबात नाही. थ मध्ये मित्रांनो TH, थ हा येतो मित्रांनो. नंतर र मध्ये काही संबंध नाही, मचा काहीच विषय नाही. आपला उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो. महाप्राण वर्ण कोणता आहे, थ आहे, कारण त्याच्यामध्ये ह ची छटा आहे, TH असतं. नंतरचा 49वा प्रश्न, द्रविडियन भाषेतील वर्ण शोधा. द्रविडियन वर्ण, स्वतंत्र वर्ण मित्रांनो आपला ळ हा आता सगळ्यांचा पाठ झाला असेल. एवढं पाठ झाला असेल, आता झोपेतून जर घरच्यांनी उठवलं, हे सांग 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 द्रविडियन वर्ण कोणता आहे, द्रविडियन वर्ण कोणता आहे सांग, लगेच उठून ळ म्हणला पाहिजे तो ळ. इतकं मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट करून घेतलेलं आहे. आणि यामुळे मित्रांनो माझी एक विनंती आहे की माझी शिकवण्याची जी कळकळ आहे ती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. यानंतर 50वा प्रश्न आपला काय आहे, स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन ओळखा. स्पर्श व्यंजन मित्रांनो, स्पर्श व्यंजनामध्ये य नाही येत, ल नाही येत, व नाही येत. हा मित्रांनो कचट त प, कचट्यात पाय मधल्या ह्या पाय जो आपण य जो आहे मित्रांनो, अर्थपूर्ण वाक्य काहीतरी व्हावं म्हणून कचट्यात पाय असं म्हणतो, पण कचट्यात प, कचट त प हा गट आहे मित्रांनो पाच्यांचा. तर य सुद्धा येणार नाही, ल येणार नाही, व येणार नाही. मुद्दाम यांना मित्रांनो य ल व दिलेला आहे तुम्हाला, पण खरं कोणतं आहे, ध आहे. ध कशा कोणत्या गटातला आहे रे, त थ द ध, क च ट त, त वाल्या गटात त थ द ध. त्यानंतर मित्रांनो हे 50 प्रश्न आपले झालेले आहेत. आपण काल 35 प्रश्न बघितले होते, आज आणखी 20 प्रश्न आपण बघू. 70-80 प्रश्न आपण मित्रांनो टोटल या टॉपिकचे बघून घेऊ. आज या ठिकाणी न थांबता आपण शेवटपर्यंत जाऊ मित्रांनो. यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, 51वा प्रश्न, पुढील स्वराचा प्रकार ओळखा. हा स्वर दिलेला आहे मित्रांनो, हा काय स्वर आहे, ए. आता हा स्वर आहे तो संयुक्त स्वर आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. अ आणि ई पासून तयार झालेला काय आहे, संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर म्हणजे काय, की दोन विजातीय स्वरांचे एकत्र येऊन जो स्वर तयार होतो, जो नवीन स्वर तयार होतो, दोन विजातीय स्वर एकत्र आल्यावरच मित्रांनो नवीन स्वर तयार होतो, आणि तो काय असतो, संयुक्त स्वर असतो. जसं अ आणि ई येऊन काय होतो, ए होतो. आ आणि ई येऊन आय होतो. अ आणि उ येऊन ओ होतो, आणि आ आणि उ येऊन आऊ होतो. मित्रांनो हे जे 4 स्वर आहेत, हे 4 स्वर जे आपले आहेत ते संयुक्त स्वर आहेत. मग हे संयुक्त स्वरांपैकी ए आहे, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 3 आहे. स्वरादी मित्रांनो, स्वर आणि स्वरादी मध्ये फरक आहे. हा स्वराचा प्रकार विचारलाय, स्वरादी येऊच शकत नाही. दीर्घ ऱ्हस्वचा संबंधच नाही. दीर्घ आणि ऱ्हस्वच्या जोड्या किती आहेत मित्रांनो, 3च आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अ आ ई ई उ उ ह्या 3च जोड्या फक्त दीर्घ आणि ऱ्हस्वच्या आहे. याच्यानंतर तुम्हाला दीर्घ ऱ्हस्व येणारच नाही. रो आणि रो हे दीर्घ ऱ्हस्व येतात मित्रांनो. रोचा दीर्घ असतो आणि लृचा सुद्धा दीर्घ असतो. पण यामध्ये काय आहे मित्रांनो, रो आणि लृचे दीर्घ आपल्या मराठी वर्णमालेत नसल्यामुळे त्याचा ऱ्हस्व आणि दीर्घ काय येणार नाही. त्यानंतर पुढे 52वा प्रश्न आहे मित्रांनो, दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. स्पर्श विचारलं मित्रांनो, स्पर्श बघा, उच्चार करून बघा सगळ्यांचा. क कुठेतरी जिभेचा आतमध्ये स्पर्श होतोय, बाकी य स्पर्श होत नाही, उ स्पर्श होत नाही, व स्पर्श होत नाही. कशाला स्पर्श होतोय, फक्त क साठी. हा स्पर्श गटातील आहे. कचटत प, कचट्यात पाय काय आहे मित्रांनो, स्पर्श वर्णाचा आहे. फक्त य नाही मित्रांनो, य आपण फक्त कचट्यात पाय असं काहीतरी अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी कचट्यात पाय म्हणतो. कचटत प हे काय आहेत मित्रांनो, स्पर्श वर्णांचा गट आहे. बघा लगेच पुढे प्रश्नच तो आहे, कचटत प या गटातील वर्णांना काय म्हणतात. उष्मे म्हणत नाहीत, उष्मे म्हणजे श श स. त्यानंतर घोष कशाला म्हणतात मित्रांनो, मृदू वर्णांना घोष म्हणतात. आता मृदू वर्ण जे आहेत ते सर्व काय आहेत, घोष वर्ण आहेत. मृदू वर्ण काय आहेत मित्रांनो, घोष वर्ण आहेत. हे लक्षामध्ये ठेवा मित्रांनो, मृदू वर्ण हे घोष आहेत. उष्मेला घर्षक म्हणतात, घोष नाही. उष्मेला काय म्हणतात मित्रांनो, घर्षक म्हणतात, घोष नाही. घर्षक काय आहे, उष्मे आहे मित्रांनो. डबल ऑप्शन तोच आला, हा ही नाही. मग स्पर्श व्यंजने बरोबर आहे मित्रांनो. स्पर्श व्यंजने जे 25 व्यंजन आहेत ते स्पर्श व्यंजन आहेत. क च ट त प ह्याच्या समोर पुन्हा 5-5 म्हणजे हे असे आडवे 5 आणि उभे 5 म्हणजे असे 5-5 25 जे आहेत ते काय आहेत, स्पर्श व्यंजन आहेत. त्यांनाच वर्गीय व्यंजन सुद्धा म्हणलं जातं, कारण त्याचे वर्गीकरण केलेले आहेत पुन्हा आतमध्ये. 54वा प्रश्न जो आहे, वर्णमालेतील कोणते अक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आता अक्षर विचारलेला आहे. अ हा काय आहे, स्वर आहे.
तो काय लुप्त होण्याच्या मार्गावर नाही. ज्ञ मित्रांनो अक्षर आहे का रे? हे काय आहे? व्यंजन आहे. अक्षर हे काय असतं? पूर्ण उच्चाराचं असतं. रू काय आहे? अक्षर आहे मित्रांनो, पूर्ण उच्चाराचं आहे. स्वर जे आहे ते सर्व पूर्ण उच्चाराचे असतात. रू येऊ शकतं मित्रांनो. हे रू नाही मित्रांनो, हे काय आहे? ल आहे. बरेच जण काय करतात, सर याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे. कॉन्फिडन्स बघा यांचा एवढा कॉन्फिडन्स असतो, सर याच्यामध्ये 2 अक्षर 2 दिलेले आहेत त्यांनी, ते दोन्ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. रू अनिल रू अनिल रू. परीक्षेच्या राड्यात एवढा घाबरून गेलेला असतो, एवढा गडबडून गेलेला असतो कार्यकर्ता, आणि काय सांगतो, सर याच्यामध्ये जे 2 आहेत दोन्ही ऑप्शन लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, आणि त्याला कळतच नाही तो ल आहे. मित्रांनो माघारी आल्याच्या नंतर म्हणतो सर सिली मिस्टेक झाली. अशा प्रकारे मित्रांनो सिली मिस्टेक करायच्या नाहीत. यामध्ये रू हा काय आहे? एकमेव आहे जो लुप्त होण्याच्या मार्गावरचा आहे. ज्ञ आपला व्यंजन आहे मित्रांनो, म्हणून काय येणार आहे? हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. हे काय आहे? ल आहे, रू नाही. नंतरचा प्रश्न क्रमांक 55, व्यंजन गटातील महाप्राण व्यंजन ओळखा. महाप्राण व्यंजन कोणतं आहे मित्रांनो? महाप्राण व्यंजन, आता यांनी महाप्राण व्यंजन विचारलेलं आहे. महाप्राणामध्ये ह येतो. हच्या नंतर जे स्पर्श व्यंजन आहे त्या स्पर्श व्यंजन गटांपैकी क च ट त प याच्या मधला जो आपण यचा उच्चार करणारे आहेत, यचा उच्चार करणारे जे आहेत स्पर्श व्यंजन गटातले ख छ ठ थ फ, नंतर घ झ ढ ध भ, हे 5 किती? 5 आणि 5 10. त्यानंतर श श स आणि ह असे 14 महाप्राण आहेत मित्रांनो. आता बघू याच्यामध्ये कोणकोणते आहेत त्यापैकी. यरलव अजिबात नाही. यरलव काय संबंध आहे का रे? लव दिसलं की माणसाला वाटतं चला ठीक आहे लव. मित्रांनो ह्या लवच्या नादात काय काय होऊन जातं आणि काय काय झालेलं असतं मित्रांनो कळून येत नाही. वैफ होऊन जातं आणि ह्या लवच्या नादात मित्रांनो आपल्याला अगदी बेरोजगार व्हायची वेळ येते मित्रांनो. नंतर बायको सुद्धा भेटत नाही. एवढी वाईट परिस्थिती येते मित्रांनो. हसण्यासारखी गोष्ट आहे पण ही खरी वस्तुस्थिती आहे मित्रांनो. त्यानंतर त ट च प, ट ट प च, हे काय आहे मित्रांनो? महाप्राण आहे का रे? याच्यामध्ये हचा कुठे हे आहे का? अजिबात नाही. आई. आता व्यंजन विचारलंय मित्रांनो. काय विचारलंय? व्यंजन. आई हे काय आहेत? स्वर आहेत. हे तर येऊच शकत नाही. अगदी येड्याला ज्याला काहीच कळत नाही त्याने सुद्धा इलिमिनेट करायला पाहिजे हा ऑप्शन. मित्रांनो मी यावर फोकस यासाठी करतोय की तुम्हाला ऑप्शन जास्तीत जास्त कसे कट करता येतील. यामध्ये हा येणारच नाही ना, कारण का येणार नाही? हा काय आहे? व्यंजन आहे का? हे स्वर आहेत, मग हे कसे येतील? हे तर येणारच नाहीत. ख ख ख मित्रांनो, के याच खा, सी याच याच छा, झा, जे याच झा, नंतर ढा, डी एच ढ. मित्रांनो अशा प्रकारे यामध्ये सर्वांमध्ये एच ची छटा आहे. एच ची छटा असणारे आपण बघितले होते काय आहेत? महाप्राण आहेत. मग हे महाप्राणाचा गट आहे बरोबर. 56वा प्रश्न काय आहे मित्रांनो? य व य र ल व, ल व य र ल व. यामध्ये खूप लव असलं मित्रांनो तरी लव हे आपल्या शरीरासाठी आपल्यासाठी चांगलं नाही. लव हे काय आहे मित्रांनो? अधोगतीचा मार्ग आहे, अर्ध मार्ग आहे. त्याने प्रगती अगदी कमी प्रमाणात होते मित्रांनो. अगदी प्रगती होईल. लव हा खूप मोठी कन्सेप्ट आहे मित्रांनो, पण आपण आपल्यापुरते जर बघितली तर लवची कन्सेप्ट आपल्यासाठी तेवढी लागू नाही मित्रांनो. कारण लव हे अभ्यासाच्या वयात जर झालं तर मित्रांनो या लवमुळं काय होतं तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे या लवमुळं काय होत असतं. त्यामुळे मित्रांनो हे लव जे आहे ते अधोगतीचा मार्ग आहे अभ्यास करत असताना. जीवनामध्ये प्रेम नक्की असायला पाहिजे मित्रांनो. प्रेमाचा मी विरोधी नाही, विरोधकही नाही, आणि या वयामध्ये होतच असतं, होऊ द्या, काही अडचण नाही. हा पण त्यामुळे काय होत असतं की अर्ध आयुष्य मित्रांनो जॉब लागेपर्यंत जात असतं. जर शिक्षणाच्या नादात जर लव गेलं, लव पडलं, लव झालं तर काय होत असतं? अर्ध आयुष्य जात असतं मित्रांनो. म्हणून हे लक्षात ठेवा. अर्ध स्वर काय आहेत? येर लव. लव मध्ये पडलं तर काय होत असतं? कुठंतरी सक्सेस होण्यासाठी अर्ध आयुष्य निघून जात असतं. त्यामुळे लव काय आहे मित्रांनो? हे अर्ध स्वर आहे. अर्ध अर्ध लक्षात ठेवा. कठोर वर्ण नाही रे, स्वर नाही, काही नाही, महाप्राण तर अजिबात नाही. येरलव हा गट काय आहे? हा वर्ण अर्ध स्वराचा वर्ण आहे. योग्य विधान निवडा. योग्य विधान निवडा मित्रांनो, योग्य विधान निवडा. स्वर पूर्ण उच्चाराचे असतात.
स्वर पूर्ण उच्चाराचे असतात, बरोबर. व्यंजने अपूर्ण उच्चारित असतात, बरोबर. तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, ज्याचं टंगडं मोडलेलं आहे ते व्यंजन असतात आणि जे स्वतःच्या पायावर उभे आहेत ते कोण असतात? स्वर असतात. टंगडं मोडलेलं जर स्वराच्या पायावर उभं राहिलं तर तो एक शब्द अक्षर तयार होत असतं मित्रांनो. ते पूर्ण उच्चाराचं अक्षर तयार होत असतं जर ह्या दोघांचं जर कंबाईन झालं तर. म्हणजे मित्रांनो, लव आपण आता जे सांगितलं ते लव जर एकत्र आलं आणि जर दोघांची जर समजा तशी प्रवृत्ती असेल, मनातून तेवढं हे असेल, तर मित्रांनो लव हे नक्कीच चांगलं आहे. लव हे नक्कीच चांगलं आहे. चला, यामध्ये आपल्याला जास्त डीप जायची गरज नाही. पण मग ते काय होत असतं, एखादा कमजोर एखादा बलशाली जरी असला तरी हे कसं होत असतं, त्यांच्या जीवनाला अर्थ येऊन जात असतो. पर्याय क्रमांक अयोग्य. अयोग्य आहे, बरोबर आहे. ब योग्य. ब सुद्धा योग्यच आहे ना मित्रांनो, अपूर्ण उच्चाराचीच असतात ना व्यंजन. ब सुद्धा योग्य आहे. आता हे दोन्ही योग्य आहेत म्हणजे अ व ब दोन्ही योग्य आहेत. हा हे गेला आणि हा हे गेला. दोन्ही अयोग्य. दोन्ही अयोग्य कसे येईल रे? अयोग्य कसे येईल दोन्ही? अयोग्य. अयोग्य आणि योग्य याचा अर्थ समजला का? योग्य म्हणजे बरोबर, अयोग्य म्हणजे चुकीचं. जे योग्य नाही असं ते अयोग्य म्हणजे ते चुकीचं. मित्रांनो, यामध्ये योग्य अयोग्य, सत्य असत्य आणि चुकीची असलेली चुकीची नसलेली अशा प्रकारे काहीतरी शब्द टाकतात आणि आपल्या अगदी एकदम जवळचा हक्काचा मार्क घेऊन जात असतात. बघा, यामध्ये काय चुकीचं म्हणजे हे स्वर पूर्ण उच्चाराचे असतात आणि व्यंजन अपूर्ण उच्चाराचे असतात. यामध्ये चॅलेंजिंग काहीच नव्हतं. यामध्ये चॅलेंजिंग हे होतं की तुम्हाला योग्य अयोग्य असे जे शब्द आहेत, हे ऑप्शन जे आहेत, हे ऑप्शन तुम्हाला कळायला पाहिजे. या ठिकाणी सुद्धा योग्य विचारलेलं आहे. नंतर 58वा प्रश्न काय आहे? अम व आहा वर्ण डॅश डॅश गटातील आहेत. अम आणि आहा कशातले गटातले आहेत मित्रांनो? स्वर आहेत का हे? अजिबात नाही. अर्ध स्वर यर लव. अर्ध बघितलं आपण, लव अर्ध. त्यानंतर संयुक्त स्वर. अरे अरे अरे, ए ऐ ओ औ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. हे येईल का? नाही. काय उरला? स्वरादी, बरोबर. हे काय आहेत? स्वरादी आहेत. यांच्या आधी स्वर असा तो स्वरादी, ज्यांच्या आधी स्वर तो काय? स्वरादी. म्हणजे अम आणि आहा काय आहेत? स्वरादी आहेत. 59वा प्रश्न, मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? किती अर्धस्वर आहेत? अर्धस्वर यर लव अर्ध. मित्रांनो बघा, आता हे लव किती वेळेस आले? यर लव. यर लव य. टाक, वाट लावून टाक. चल, य लव य. विद्यार्थी दशेत लव आलं की लागली वाट समजायचं. 1 3 2. आता हे काय करतंय माहितीये का? हा कार्यकर्ता यर लव जो प्रेमात पडलाय अगदी एकदम, त्याचा म्हणजे पेपर लिहित असताना त्याच्या डोक्यात आता पेपर लय सोपा गेलाय बरं का, आणि आता जाऊन काय करायचंय, आता लवला मेसेज करायचा आहे. लव म्हणजे त्याचं ते काय असेल ते, आता मुलगी असेल तर तिचा बॉयफ्रेंड आणि मुलगा असेल तर त्याची गर्लफ्रेंड, तिला मेसेज करायचा आहे, फोन करायचा आहे. ह्या ना आता एवढं खुश, पेपर एवढा सोपा गेलाय, तर जे काय स्वप्न बघितलेले असतात. आणि याच्यामध्ये यांनी प्रश्न विचारलाय मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत. त्याला माहिती आहे मित्रांनो 4 असतात आणि ते 4 हे मनात त्याला माहित असतं आणि ते इकडे ऑप्शनच बघत नाही. 4 नंबरचा डायरेक्ट गोळा लावून टाकतोय तिथं. मित्रांनो, अशा प्रकारे सुद्धा वाट लागत असते. नंतर 60वा जो आहे तो 60वा प्रश्न काय आहे? ख छ ख घ छ ठ ढ हे कोणत्या गटात मोडतात? यामध्ये काय आहे मित्रांनो? के एच, जी एच, सी एच एच, टी एच, डी एच, एच 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 महाप्राण एच. हे मित्रांनो आपलं बरोबर आहे. अल्पप्राण नाही, घोष तर अजिबात नाही, स्वर तर बिलकुलच नाही. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे 60 प्रश्न बघितलेले आहेत. आणखी पुढचे 10 प्रश्न मित्रांनो बघू आपण पुढच्या स्लाइडमध्ये. जर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर पॉज करून बघत जा मित्रांनो, जर बोर वाटत असेल तरीही. कारण प्रश्न मराठी व्याकरणामध्ये आपण जर प्रश्न जेव्हा बघत असतो, प्रश्नांमध्ये असं काही जास्त कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करण्यासाठी किंवा तुम्हाला स्टोरी टाईप शिकवण्यासारखं काही नसतं. तर हे आपण याच्यामध्ये काय करत आहोत, थोडंसं इंटरेस्टिंग वे आणण्यासाठी आपण थोडंसं कॉमेडी सुद्धा यामध्ये घेत आहोत. पण मित्रांनो याचा चुकीचा अर्थ घेऊ नका किंवा कोणीही कोणाच्या भावना दुखून घेऊ नका, ही सर्वांना मनापासून विनंती आहे. हे आहेत मित्रांनो आपले पुढचे 10 प्रश्न. हे 10 प्रश्न मी स्वतः सेट केलेले आहेत आणि या 10 प्रश्नांमध्ये मित्रांनो आता आपण जे
आयोगाचे पूर्वीचे प्रश्न जर बघितले तर सगळे याच मूळ गाभ्यावर मित्रांनो सर्व प्रश्न सुटतील, तुमच्या लक्षात येईल. यामध्ये आपण त्यामुळे मित्रांनो काय केलेलं आहे, स्वतः मी 10 प्रश्न तयार केलेले आहेत आणि हे आपण चांगल्यापैकी मित्रांनो विधानानुसार सुद्धा याला पाठ केलं तरीही चालेल. यामध्ये मित्रांनो प्रश्न असा दिलेला आहे मी 61वा, हा काय आहे, पुढीलपैकी संयुक्त स्वर ओळखा. संयुक्त कोणता आहे मित्रांनो, आहे, संयुक्त आहेत का, हे सजातीय स्वर जोडे आहे मित्रांनो, संयुक्त नाही. ई उ हे काय आहे, विजातीय स्वर जोडे आहे, संयुक्त नाही. हा स्वरादे आहेत मित्रांनो, स्वर नाहीत. ए आणि ऐ काय आहेत, स्वर आहेत मित्रांनो आणि ते संयुक्त स्वर आहेत. ए ऐ ओ औ हे काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 62वा, उष्मे गट ओळखा. आता उष्मे गटामध्ये मित्रांनो श श स ह सुद्धा येतो, पण श स स श श स हा उष्मे गट आहे मित्रांनो. प फ ब ब हे असलं काही येणार नाही. महाप्राण ओळखा मित्रांनो. महाप्राणामध्ये ह हा मुख्य महाप्राण आहे, बाकी त्यांनी काही दिलं तरी आपल्याला घेणं देणं नाही. ह हा मुख्य प्राण आहे, ह दिला, ह निवडून टाकायचा. त्यानंतर अल्पप्राण विचारला, अल्पप्राण ओळखा विचारलं. अल्पप्राणामध्ये ह येणार नाही मित्रांनो, ह ची छटा असणारा ख ही येणार नाही. मित्रांनो स्वर आहे, अल्पप्राणामध्ये च येईल मित्रांनो. अल्पप्राण आणि महाप्राण मध्ये तुम्हाला त्याबद्दल जर अगदी डिटेल माहिती सांगायचं म्हणलं तर मित्रांनो मी अगोदरच्याही प्रश्नांमध्ये सांगितलेलं आहे, जी स्पर्श व्यंजनं आहेत किंवा जी सर्व व्यंजनं आहेत मित्रांनो, स्पर्श त्या सोडून जी सर्व व्यंजनं आहेत या सर्व व्यंजनांपैकी क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने सोडता बाकीची जी सर्व व्यंजनं आहेत त्यामध्ये काय असतं, आपलं अल्पप्राण आणि महाप्राण हे 2 गट पडतात. या 2 गटांमध्ये यच ची छटा असणारे जी सर्व वर्ण आहेत, ज्यामध्ये आपला के एच ख, जी एच घ, डी एच ढ, टी एच थ असे जे येत असतात मित्रांनो, हे सर्व काय येत असतात, तर ते एच ची छटा असणारे सर्व ह मध्ये येतात. त्यामध्ये आणखी काय आहे, एक एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन्स मध्ये काय आहे, सी एच च होतो मित्रांनो, च चमच्याचा. हा चमच्याचा च मित्रांनो महाप्राण नसतो, त्याच्यामध्ये एच येत असला तरीही. आणि यस मध्ये मित्रांनो स जे आहे आपला स च्या उच्चारामध्ये इंग्लिशमध्ये आपण त्याला यस लिहितो फक्त, यस मध्ये एच नसून सुद्धा तो काय आहे, महाप्राण आहे. अशी टोटल 14 महाप्राण आहेत मित्रांनो. तुम्हाला मी आता थोड्या वेळापूर्वी ते 14 कोणकोणते आहेत तेही सांगितलेलं आहे. 65वा प्रश्न, घोष वर्ण ओळखा. आता घोष वर्ण म्हणजे मित्रांनो मृदू वर्ण. मी तुम्हाला आता मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला चांगल्यापैकी ते समजावून सांगितलं होतं, घोष म्हणजे काय, मृदू वर्ण. आता यामध्ये मृदू कोणता आहे, ग. ग काय आहे मित्रांनो, मृदू आहे, बरोबर आहे. स क च ट त, क च ट त हे काय आहेत मित्रांनो, क च ट त सुरुवातीच्या गटातले आहेत, म्हणजे ते काय आहेत, कठोर आहेत. नंतर 66वा प्रश्न, कठोर वर्ण ओळखा. कठोर वर्ण ओळखा. घ ढ म अजिबात नाही, क च ट त त हे काय आहे, पहिल्या गटातला क च ट त त आहे, बरोबर. पहिला आणि दुसरा जो कॉलम आहे ते आपले आहेत कठोर वर्ण. 67वा विचारला मित्रांनो, विसर्ग ओळखा. विसर्गामध्ये काय आहे, अनुस्वार आहे. हा विसर्ग नाही मित्रांनो, यामध्ये स्वरादी आणि स्वर याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊन याला अमला सुद्धा काही जण मित्रांनो विसर्ग म्हणून येतात. हे विसर्ग नाही, हा अनुस्वार आहे. विसर्गामध्ये काय आहे, अहा आहे. नंतर न आणि म हे काय आहेत, अनुनासिक आहेत, यांचा काही संबंध नाही. 68वा काय आहे, इंग्रजी वर्णमालेतून आलेले स्वर. आ आहे का रे, अजिबात नाही. ए ई, आता हा कार्यकर्ता काय म्हणतो, इंग्रजी वर्णमालेतून हेच आलेले आहेत, ए असा आणि ई असा. ए आणि ई आलेले आहेत. अरे दाद्या, ए आणि ई आपल्याकडे जुनेच आहेत. ए आणि अ हे काय आहेत आपल्याकडे, ऍपलचा आणि ऑरेंजचा हे दोन्ही आपल्याकडे काय आलेले आहेत, नवीन आलेले आहेत. सर्व अजिबात नाही मित्रांनो. आता अ आणि आ नसतील तर सर्व कसे येतील, ए आणि ई हे इंग्रजी अक्षर तुम्हाला विचारलेले नाहीत मित्रांनो, स्वर विचारलेले आहेत इंग्रजी अक्षरांनुसार. त्यानंतर 69वा काय आहे, मराठी भाषेचे एकूण वर्ण किती. मराठी भाषेचे एकूण वर्ण विचारले मित्रांनो. आता एकूण वर्णामध्ये 14 अरे रे स्वर आहेत मित्रांनो, हे 12 अगोदर स्वर होते. ए आणि अ च्या अगोदर 12 स्वर होते. त्यानंतर 40 काय आहे मित्रांनो, हे 40चा काही संबंध आहे का, 40 काहीतरी वाचले का तुम्ही, 40 आहे, अजिबात नाही. त्यानंतर
52 वर्ण मित्रांनो आधुनिक वर्णमालेमध्ये 2009 नंतर 52 वर्णांची आपली वर्णमाला तयार झालेली आहे. पूर्वीची वर्णमाला हे 48 वर्णांची होती. त्यानंतर 70वा विचारलेला आहे घर्षक महाप्राण. घर्षक महाप्राण मित्रांनो या ठिकाणी मी मुद्दाम असा उल्लेख केलेला आहे घर्षक महाप्राण. घर्षक महाप्राणामध्ये घर्षक म्हणजे काय मित्रांनो उष्मे. उष्मे म्हणजे काय शचा गट श श स. आता हे काय आहे घर्षक महाप्राण. महाप्राणामध्ये तर 14 आहेतच मित्रांनो, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय स्पर्श महाप्राण, घर्षक महाप्राण आणि जो मूळ महाप्राण आहे असे स्पर्श मधले किती आहेत मित्रांनो 10 आहेत, घर्षक मधले 3 आहेत आणि मूळ महाप्राण ह हा असे मिळून 10 आणि 3 13 आणि 1 14 आहेत. मग घर्षक महाप्राण कोणता आहे यापैकी भ हा स्पर्श आहे, फ हा स्पर्श आहे, ध हा स्पर्श आहे. हे सर्व महाप्राण आहेत मित्रांनो, पण घर्षक म्हणजे शी छटा असणारा हा श महाप्राण जो आहे तो घर्षक आहे. मित्रांनो ही लेक्चर सिरीज कशी वाटली सर्वांनी नक्की प्रतिक्रिया कळवत चला. आणि जर आवडत असेल मित्रांनो प्रश्न विश्लेषण, जर तुम्हाला ही सर्व प्रकारचे जर तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर मित्रांनो माझ्यापर्यंत प्रतिक्रिया नक्की कळवत चला. ही एकच अपेक्षा मित्रांनो तुमच्याकडून करतोय. अरे 2-2 अडीच हजार रुपयापर्यंत मित्रांनो या कोर्सच्या फीस घेत असतात. यामधून तुम्हाला राज्यसेवेचेच काय तर कंबाईन राज्यसेवा, पोलीस भरती, सरळ सेवा सर्व विषयांचे मराठी व्याकरणाचे प्रश्न यामधून सुटणार आहेत. अशा पद्धतीने तुमची तयारी करून घेत आहे मित्रांनो. मी विनामूल्य देत आहे म्हणजे कोर्सचा दर्जा अजिबात कमी नाही मित्रांनो. तुम्ही हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही मनातून तळमळ आहे रे. धन्यवाद.